नमस्कार. अनेक लोकांच्या पाठीच्या मणक्यामध्ये एक प्रकारचा असं बाक कमान तयार होते. जशी आता माझ्या हाताची झाले अशी पाठीचे सगळे स्नायू असे कडक होतात, ताठ होतात आणि अशी कमान तयार होते. अगदी आडवं झोपलं तरीसुद्धा पाठीची अशी कमान असते. अगदी कमरेखाली आपला हात जाऊ शकतो इतकी कमान तयार होते. तर या स्थितीमध्ये एकतर खूप काळ उभं राहिल्यामुळे, खूप चालावं लागल्यामुळे अखंड कमरेला आणि कमरेच्या स्नायूंना सजग राहावं लागतं, ॲक्टिव्ह राहावं लागतं आणि त्याचा ताण ते सहन करत असतात कमरेचे मणके, पाठीचे मणके. आणि या स्थितीमध्ये उभं असताना ठीक आहे, असं अटेन्शनमध्ये राहावं लागणे, पण जेव्हा माणूस आडवा झोपतो तेव्हासुद्धा तो बाक अनेक लोकांचा तसाच राहतो. आणि या स्थितीमध्ये श्वसन चालू असतं ते चेस्टनी, छातीचे स्नायू श्वसन करत असतात. तर आता हे स्नायू पण रिलॅक्स होणं आवश्यक असतं आणि हे रिलॅक्स होण्यासाठी पोटाच्या स्नायूंनी जर समजा श्वसन सुरू झालं, ॲब्डॉमिनल रेस्पिरेशन, तर कमरेच्या मणक्यांना एक प्रकारचा आराम मिळून कमरेचे स्नायू रिलॅक्स होऊ शकतात. त्याच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे एकतर हार्ड सरफेसवर झोपणे आणि पाय आपण जे लांब ताठ करून झोपतो तसं न झोपता थोडं पायामध्ये अंतर ठेवून आणि पूर्ण पायाचे असे तळवे पृष्ठभागाला लागतील असे ठेवून हा एक 45 अंशाचा कोन गुडघ्यामध्ये करायला लावलेला आहे. असं करून निवांत झोपून राहायचं. हातांची सुद्धा पोझिशन अशी लांब, हात विस्फारलेले आणि शांत पडून राहायचं. जेव्हा आपलं शरीर रिलॅक्स होतं या पोझिशनमध्ये, डोळे बंद करून श्वसनावर लक्ष आणि पोटाच्या स्नायूंनी एकदा श्वसन सुरू झालं की पाठीचे मणके रिलॅक्स होऊन, पाठीचे स्नायू रिलॅक्स होऊन अशी ती कंबर खाली बसते आणि ती जेव्हा खाली बसते तेव्हा शरीर खऱ्या अर्थाने रिलॅक्स होतं. अखंड नाहीतर 8-8 तास झोप काढूनसुद्धा सरळ एका रेषेत झोपलेला माणूस अनेक वेळेला कमरेच्या मणक्यांचा भाग तसाच राहतो. माणूस झोपलेला असतो पण त्या मणक्यांना मात्र स्नायूंना विश्रांती मिळत नाही. तर यासाठी असं पायामध्ये थोडं अंतर ठेवून पाय जवळ करून कॉन्शियसली झोपणे आणि हात लांब करून आडवं राहणे. अक्षरशः 1-2 मिनिटात छातीचं श्वसन बंद होऊन ॲब्डॉमिनल रेस्पिरेशन सुरू व्हायला लागतं आणि पाठीच्या मणक्याची कमान अशी जी असते ती अलगद खाली बसते आणि असे मणके कंबर ताठ सरळ झाली की मग ते रिलॅक्स होऊन जाते. तर हा उपाय जरूर करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.